नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला प्रचाराचा धुरळा या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा। 16 तारखेपासून 5 वर्षात देवाभाऊ तुमची काळजी घेईल। फडणवीसांची मतदारांना साथ। महायुती धर्म केवळ भाजपनेच पाळावा असं नाही। रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्हीही पाळत आहोत, अजितदादांचं उत्तर। देवेंद्र फडणवीस मित्रपक्षांवर कधीच बोलले नाहीत। मी इतक्या उंचीचा नाही, मात्र अजित पवारांनीही मित्रपक्षावर बोलू नये ही विनंती। बावनकुळेंचं आवाहन। लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही। कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाणांचं विधान। उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटीगाठी। ठाकरेंनी वरळी आणि प्रभादेवीमधील नागरिकांच्या सोबत ठाकरेंचा संवाद। तेजस ठाकरेही उपस्थित। आदित्य ठाकरेंची मनसेच्या शाखेला भेट। शाखा 188 ला दिली भेट। धारावीमध्येच धारावीकरांना घर मिळालं पाहिजे। अदानीला त्याशिवाय येऊ देणार नाही। दोन्ही ठाकरे सोबत आहेत। शरद पवार सोबत आहेत। लोक आमच्या सोबत आहेत, आदित्य ठाकरेंचं विधान। उपमुख्यमंत्री शिंदे आज बालेकिल्ला ठाण्यामध्ये त्यांचा प्रचार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाण्यामध्ये रोड शो। रोड शोच्या माध्यमातून ठाण्यातील प्रचाराचा शुभारंभ। रवींद्र चव्हाण नाराज। भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये नाराज कार्यकर्त्यांची काढणार समजूत। उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड इथे मिळावे। महापालिका निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण मैदानात। बिनविरोध नगरसेवक अडचणीत येणार का? पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधात मनसेची हायकोर्टात याचिका। ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब। अविनाश जाधवांचा आरोप। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले। स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवावा। नोटा, ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हावी, मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतायत। वर्दीची शान न राखता पोलीस काम करतात। ठाण्यातील व्हिडिओवरून संजय राऊतांचा महायुतीवर आरोप। कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतायत। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे। बिनविरोध बद्दलची चौकशी संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी करेल। दूध का दूध पाणी का पाणी होईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडीविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका। या उमेदवारांचे निकाल निवडणूक आयोगानं राखून ठेवावेत आणि निकालाची हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, याचिकेतून मागणी। अॅडव्होकेट असीम सरोदे यांची मागणी। बिनविरोध निवडणूक होऊ नये असं कुठेही लिहिलं नाही। बिनविरोधवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना मंत्री बावनकुळे यांचं उत्तर। बिनविरोध निवडून येणं हा लोकशाहीमध्ये चांगला पायंडा, असंही वक्तव्य। याच वर्षी बिनविरोध उमेदवार आले नाही तर पालिका निवडणुकीसाठी प्रचंड पैसा लागतो, त्यामुळे आधीच लोकांनी शस्त्र खाली टाकली। संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर अर्ज मागे घेण्यासाठीच हत्या केल्या का याची चौकशी होईल, गायकवाड यांचं वक्तव्य। आरोप जरी झाले तरी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। लोकांना तिथे विरोध करावा वाटला नसेल। कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुंबईसाठी राजकीय पक्षांची रणनीती पाहायला मिळते, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गुलाब्यामधील अर्जांच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य। टोकन क्रमांक असताना सुद्धा संधी नाही, अहवालामध्ये उल्लेख। जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते। ए वॉर्ड निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला मनपाचा अहवाल। आरोवरती अध्यक्षांचा दबाव होता, अहवालामध्ये का आलं नाही? नार्वेकरांनी उमेदवाराला धमक्या दिल्याचं अहवालामध्ये का नाही? राऊत आक्रमक, तर नार्वेकरांच्या प्रकरणामध्ये आरोचा बळी घेतला जाईल, राऊतांचं वक्तव्य। शिल्पा केळुसकर यांच्या विरोधातील याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार। आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही असं म्हणत निवडणुकीसंदर्भातल्या जवळपास 10 याचिका ऐकण्यास नकार। वॉर्ड 173 मधील बंडखोरी करून मग भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या केळुसकरांच्या विरोधात सेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीनं हायकोर्टात केली होती याचिका। राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ हर्षवर्धन सपकाळांची गुन्हा दाखल करण्याची मागणी। राहुल नार्वेकरांना राष्ट्रपतींनी तातडीनं बडतर्फ करावं। राहुल नार्वेकरांची भाषा ही टपोरी आणि मवाल्यांप्रमाणे होती, सपकाळांचा आरोप।
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर लक्ष देत नाही, थंडीमध्ये जुन्या जखमा उफाळून येतात, त्यातलाच हा प्रकार. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राहुल नार्वेकरांची टीका. राहुल नार्वेकरांकडून रडीचा डाव सुरू, त्यांनी दबाव आणला हे उघड आहे, हरिभाऊ राठोड यांचा आरोप. फोर्ट परिसरामधील रिगल सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकला. पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजीसाठी पुतळा झाकण्यात आल्याची माहिती. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती. शिंदे फडणवीसांच्या मनामध्ये बाळासाहेबांची भीती, संजय राऊतांचा दावा. तर शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही, बंडखोरांवर कारवाई होईल, संजय राऊतांकडून कारवाईचे संकेत. मुंबईमध्ये आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील. अजित पवारांचा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून विश्वास व्यक्त. आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही, नवाब मलिकांचा दावा.